नागपुरातल्या यशवंत स्टेडियम जवळील उदासी आश्रम लगतच्या झोपडपट्टीत सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 4 झोपड्या जळून खाक झाल्या। या घटनेनंतर महापौर नीता ठाकरे आणि प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देत आगग्रस्त कुटुंबियांची विचारपूस केली। तसंच या सर्व पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। नागपुरातल्या यशवंत स्टेडियमच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले। या पार्श्वभूमीवर नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी आगग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या स्थितीची पाहणी केली। यावेळी नगरसेवक विनय दाणी, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका पूजा पाठक आणि नगरसेविका धनश्री देशपांडे तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते। महापौरांनी आगग्रस्त कुटुंबियांशी संवाद साधत आगीचं कारण जाणून घेतलं आणि जखमी झालेल्यांची विचारपूस केली। या घटनेत बसंती ठाकूर, योगेश ठाकूर, राजेंद्र सिंग सड्डल आणि सुरेश ठाकूर यांच्या झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या। या कुटुंबांना तात्पुरता निवारा आणि उदरनिर्वाहासाठी मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडून तातडीने सहाय्य मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासनाने पाठपुरावा करावा असे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले। तर आगग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासन स्तरावरून सर्वतोपरी मदत केल्या जाईल असंही आश्वासन महापौरांनी दिलं।